नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांत भाजपने ठोस बहुमत मिळवून शहराच्या राजकारणात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे। निकालानंतर पक्षात उत्साहाचे वातावरण असले तरी आता सत्तेतील महत्त्वाच्या पदांसाठी पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे। महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, गटनेते आणि प्रभाग सभापती यांसारख्या पदांसाठी अनेक इच्छुकांनी स्वतःची पात्रता सिद्ध करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांशी भेटी, फोन कॉल आणि राजकीय जुळवाजुळव सुरू केली आहे। काही नेते स्थानिक संघटनात्मक ताकद दाखवत आहेत, तर काही वरिष्ठ पातळीवरील संपर्कावर भर देत आहेत। राजकीय वर्तुळात महापौर पदाबाबत विशेष उत्सुकता असून, या पदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत, अशी चर्चा जोर धरली आहे। इच्छुकांनी थेट वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत। दरम्यान, मंगळवारी नाशिक महानगरपालिकेची गट नोंदणी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात होणार आहे। या प्रक्रियेनंतरच अधिकृतरित्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे। मात्र, गट नोंदणीपूर्वीच इच्छुकांच्या हालचालींमुळे भाजपमधील अंतर्गत समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत। स्पष्ट बहुमत मिळाल्याने भाजप सत्तास्थापनेसाठी मजबूत स्थितीत असले तरी पदवाटपावरून होणारी रस्सीखेच पक्षासाठी मोठे आव्हान ठरू शकते। आगामी काही दिवसांत कोणाला कोणते पद मिळणार, यावरून नाशिकच्या राजकीय वर्तुळात निर्णायक हालचाली पाहायला मिळतील, अशी अपेक्षा आहे।